तर माझं नाव नम्रता पाटील. मी सांगलीमधून आहे. तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून जे शेतकरी आहेत, ऑर्गॅनिकची शेती करतात, त्यांच्याशी आम्ही इंटरॅक्ट करतोय. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, की ते ऑर्गॅनिक शेती कशी करतात किंवा जे केमिकल फार्मर्स आहेत, जे केमिकलची शेती करतात आणि जे ऑर्गॅनिक फार्मर्स आहेत, त्यांच्या पद्धतीमध्ये काय फरक आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मग त्यासाठी आम्ही बोलतोय. तर सर्वात आधी तुमच्याबद्दल थोडं सांगा सर. तुमचं नाव, क्वालिफिकेशन. ओके. मी किरण कोतुळकर. मी मेकॅनिकल आहे. 2017 पर्यंत मी नोकरी केली आणि शेती ही पूर्वापार करत आलेलो आहे, म्हणजे घरची शेती. सो लहानपणापासून शेतीचा अनुभव आहे. जेव्हा मी करायला घेतली तेव्हापासून मी सेंद्रियच करायची असा ध्यास होता आणि ते बरेचसे अपडाऊन्स झाल्यानंतर ती आता सेंद्रिय शेती मी करतोय. ओके. तर किती वर्षांपासून करताय सर तुम्ही शेती? तशी 2012 पासून सेंद्रिय शेती मी करतोय. खरं तर लहानपणापासून शेतीच करतोय, पण प्रॉपर शेती म्हटलं तर ती 2012 पासून फुल टाइम ऑर्गॅनिक फार्मिंग मी करतोय. ओके सर, ओके. मग सर्वात आधी प्रश्न माझा असा आहे सर, तुम्ही ऑर्गॅनिकच का चूज केलं? म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की ह्याच्या आधी केमिकलची शेती व्हायची, तर तुम्ही का वळलात ऑर्गॅनिककडे? ओके. मी तो फरक अनुभवला होता. आजोबांचं शेती करणं आणि वडिलांचं शेती करणं. म्हणजे 1-1.5 एकरच्या वावरातून आजोबा जर भुईमुगाच्या शेंगा लावल्या तर त्या 100 पोती शेंगांची काढलेली आजोबांनी मी पाहिलेली आहे. तेच वडिलांनी करून पाहिलं तर त्याच वावरातून 10 पोती शेंगांची निघत नव्हती. तो फरक हा प्रत्यक्षात मला दिसला होता. त्याच्यानंतर थोडं बॅकग्राऊंड पण हे होतं की मी प्लांटेशन मध्ये होतो 2004-5 पासून. सो केमिकलमुळे काय इम्पॅक्ट होतो वगैरे ग्रामविकासचं काही काम करताना आधीपासून जाणवलं होतं की आपल्याला केमिकल फार्मिंग करायची नाही. दुसरं, नेहमी अगदी पूर्वीपासूनच निसर्गात असल्यामुळं निसर्गाला हानिकारक असं काही करायचं नाही. आणि शेती हा कमर्शियल ऍस्पेक्ट कधी नव्हता त्याच्या पाठीमागं. सो जे काय आहे ते छंद म्हणून करायचं अशा हिशोबाने ती सुरुवात सेंद्रियची झाली आणि सेंद्रियच करत आलो. ओके. ओके. हा तर फर्टिलायझेशन जे आहे ना ते साधारण 16 प्रकारचे न्यूट्रिएंट लागतात. त्याच्यामध्ये 3 मेन न्यूट्रिएंट आहेत. सो आपण जीवामृत किंवा शेणखत, पोल्ट्री मॅन्युअर, वर्मी कंपोस्ट याच्या थ्रू खूप मोठ्या प्रमाणात जमिनीला नायट्रेट गेलेलंच असतं. आणि त्याच्यानंतर रॉक फॉस्फेटसाठी आपण रॉक फॉस्फेट जमिनीला वापरतो. त्यानंतर पोटॅश देण्याच्या आमच्या पद्धती आहेत. मेथीचे दाणे साधारण 40 दिवस भिजवून क्रश करून भिजवून ते पोटॅश म्हणून दिलं जातं. केळामृताचा वापर आम्ही मोठ्या प्रमाणावर करतो. त्याच्यानंतर पालक, बटाटा ह्याचंही पोटॅश एक्स्ट्रॅक्ट करून आपण शेतीला देतो. त्याच्यानंतर थोडं बायो फर्टिलायझर्स मध्ये पीएसबी, केएमबी वगैरे ह्याचाही वापर केला जातो. सो हे शेतकरी म्हणून निरीक्षणावर आहे की आपल्या प्लांटची रिक्वायरमेंट काय आहे, अशा हिशोबाने हे नॅचरल फीडिंग केलं जातं वेगळं, आणि गरज पडली तरच. म्हणजे असं सर्रास फीडिंग केलं जात नाही. आमच्याकडे काही शेड्युलिंग वगैरे नसतं. आमच्याकडे जमिनीची मशागत आणि बेसल म्हणजे जमिनीला मूळ जे खत आहे त्याच वेळी त्याचा पुरवठा मुबलक केलेला असतो. सो वेगळं वरून जर पानांना गरज वाटली की पोटॅश कमी पडतंय, मुळातच आपल्या जमिनीमध्ये पोटॅश कमी आहे, तर जर वाटलं पोटॅश कमी पडतंय फळधारणेच्या वेळी वगैरे, तर वेगळं पोटॅश किंवा केएमबी वगैरे हे फीडिंग आम्ही करतो. म्हणजे फर्टिलायझर्स म्हणजे दिलेच पाहिजेत असं काही नाहीये. ते गरज पडली तरच तुम्ही देणार, राईट? हा, बेसल मध्ये तुम्ही जर मुबलक फर्टिलायझर देत असाल तर नंतर प्लांटला जर गरज वाटली त्या वातावरणानुसार ह्याच्यानुसार तर त्याचं फीडिंग केलं जातं. बाकी जीवामृत वगैरे ह्याचं पेरियडिक फीडिंग असतंच. वेस्ट डिकम्पोजर दिलेलं असतं. सो त्या पद्धतीने फर्टिलायझेशन होतं. ओके. आणि आता पेस्टिसाइड्स बद्दल थोडं सांगा सर. कारण खूप पेस्टिसाइड्स वापरले जातात. आम्ही बघतो आजूबाजूला. आमचं पण शेत आहे, त्याच्यामध्ये आम्ही बघतो केमिकलची शेती होते. पण इतके फर्टिलायझर्स वापरले जातात की म्हणजे ते जागा कमी पडते ते ठेवण्यासाठी.
मी ॲक्च्युली ऑर्गॅनिक शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यूज घेते, पण मला सांगताना कसं तरी होतं की इतके फर्टिलायझर्स आम्ही टाकतो आमच्या शेतामध्ये, तर त्याबद्दल थोडं सांगा. पेस्टिसाइड्सबद्दल सॉरी. ओके. मुळात ना आपण शेती करताना शेतकरी म्हणून आपण फार लालची होतो आणि आपल्याला फार कमी वेळात फार जास्त उत्पादनाची अपेक्षा असते. शेतीचं तसं नाही. शेती मुबलक देते. आपण जर प्रॅक्टिकल राहिलो, नॅचरल वेने जर गेलो, तर हा आमचा अनुभव आहे, की आमचं मूळ तर बायोलॉजिकल सोल्युशन्स असतात. बॅक्टेरिया बेस्ड सोल्युशन आम्ही करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त थोडेसे नॅचरल वेज फाइंड आउट केले. फाइंड आउट म्हणण्यापेक्षा जे ऑलरेडी होतेच, की काही फिजिकल बॅरियर करता आलं तर, पक्षी थांबे करता आले तर किंवा स्टिकी ट्रॅप वगैरे ह्याच्या व्यतिरिक्त कंपॅनियन क्रॉपिंग हेही पेस्ट कंट्रोल करायचं फार सोपं माध्यम आम्हाला सापडलंय. त्यानंतर ट्रॅप क्रॉप मध्ये जर तुम्ही तूर, मका तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या पेस्ट ह्या मक्यावरच जातात किंवा चायनीज कॅबेज, पालक याच्यावर पेस्ट जातात. तुमचं जे कोअर क्रॉप आहे हे तुम्ही सेफगार्ड करू शकता जर तुम्ही ट्रॅप क्रॉपचा विचार केला तर. मग तुम्ही बरेचसे सॉइल डिसीज आहे तर झेंडू मोरीचा विचार तुम्ही करू शकता किंवा पेस्ट साठी तुम्ही तूर, मका याचा विचार करू शकता. ओके. सो मल्टीक्रॉपिंग केल्याने त्याचा फायदा होतो. मोनोक्रॉपिंग मध्ये हे शक्य होत नाही, पण मल्टीक्रॉपिंग मध्ये बाकी कीड नियंत्रण कंपॅनियन क्रॉपिंगने फर्टिलायझेशन सुद्धा कंपॅनियन क्रॉपिंगने फार चांगलं होतं. तुम्ही मोनोकॉट डायकॉट ह्याचं कॉम्बिनेशन जर करू शकलात तर तुम्हाला वेगळं फर्टिलायझेशन करायची गरज पडत नाही. ओके. आणि तणनाशकांबद्दल जरा सांगा सर. तणासाठी तुम्ही काय करता? ओके. तणनाशक मग तर तुमची सॉइल खराब होऊन जाणार जर तणनाशक वापरलं तर. मुळातच तण नियंत्रण हे थोडं सरीमधलं अंतर वाढवून जर काही मेकॅनिकल ऑटोमेशन जसं आम्ही करतो थोडंसं छोटा रोटावेटर वगैरे वापरून हे तण नियंत्रण करतो. मोस्टली आता आमचा मावळ भाग पडतो त्यामुळं गवताळ प्रदेश आहे जास्त. सो गवत हे येणारच. सो बऱ्याचशा पिकाला आम्ही मल्चिंगचा वापर करतोय. आता आधी आम्ही पेंडा वगैरे याचं मल्चिंग केलं होतं, पण त्याने फंगस आणि पेस्ट वाढायला जास्त मदत होते. त्याच्यामुळे आम्ही ते बंद करून आता आम्ही मल्चिंग वापरतोय. स्पेसिफिक स्ट्रॉबेरी, कलिंगड या पिकांना तर मल्चिंग कंपल्सरीच आहे. कारण जिथं ते मातीला टच होतं तिथं ते फ्रूट फंगस पकडतं आणि त्यामुळे फळं खराब होतात. सो बेटर मल्चिंगचा ऑप्शन प्लास्टिक मल्चिंग जे आहे ते फक्त आम्ही काळजी घेतो की प्लास्टिक कंटॅमिनेशन होणार नाही. आम्ही त्याला लावतानाच त्या पिन लावतो जेणेकरून त्याचं रिमुव्हिंग आम्हाला सोपं व्हावं. अशा पद्धतीने केलं जातं. बाकी तण नियंत्रणाची आमची पद्धत थोडी वेगळी आहे. तण आम्ही उपटून फेकत नाही. आम्ही तण कुडून तिथंच टाकतो. ह्याच्यात दुसरं एक ब्रश कटरचा आमच्या एकदम मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जेणेकरून जे काही तणाचा वरचा पार्ट येतो तिथंच पडून ह्युमस तयार होईल आणि जमीन आमची व्यवस्थित हे होईल. ओके. ओके. तर तुम्ही मला सो बाकी मॅन्युअल तण नियंत्रणही सुरू आहेच. ओके. ओके. आणि स्ट्रॉबेरी आणि वॉटरमेलनबद्दल तुम्ही बोललात सर, तर त्याचं प्लांटेशन वगैरे कसं करता हे जरा एक करून सांगा. ओके. स्ट्रॉबेरीचं नियोजन मे महिन्यापासूनच सुरू झालेलं असतं. स्ट्रॉबेरीला लागणारी जमीन याला शेणखत आत्तापासून देऊन सऱ्या मारून ठेवलेल्या असतात. स्ट्रॉबेरीची लागवड आम्ही साधारण सप्टेंबर मध्ये करतो. मे पासूनच रोपांची तयारी, मदर प्लांट मागून रोपांची तयारी सुरू झालेली असते. बाकी पाऊस जास्त असतो आमच्या मावळमध्ये, त्यामुळे मग पाऊस जर लांबला तर स्ट्रॉबेरी लांबेल अशा हिशोबाने ती तयारी मे पासूनच सुरू झालेली असते. सप्टेंबर एंडला जर लागवड झाली तर ऐन सीझन मध्ये स्ट्रॉबेरी मिळते. सो इकडं रोपही आम्ही तयार करतो इकडे. जवळजवळ 3 वर्ष झालं आम्ही स्ट्रॉबेरी लावतोय. त्यात गेल्या वर्षी आम्ही स्वतःच रोपं तयार केली होती. 50% मध्ये केली होती, 50% मागवली होती. आम्ही स्पेसिफिक व्हरायटी लावतो मुरॅनो म्हणून. कलिंगडाचंही तसंच आहे. स्ट्रॉबेरी एकदा लावून झाली की कलिंगडाचं नियोजन सुरू होतं. पाऊस गेलेला असतो आणि साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याची लागवड आम्ही करतो. सो सीड कलिंगडाच्या लावतो आणि ती आता 3रं वर्ष आहे. आम्ही मेलेडी F1 हीच व्हरायटी लावत आलोय जी आमचे स्पेसिफिक कस्टमर आहे. सो त्या कस्टमरला ती व्हरायटी आवडते. ती चव स्ट्रॉबेरीची, मुरॅनो आणि याची मेलेडी F1. सो आम्ही त्याच व्हरायटी घेतो
ट्रस्टेड हायब्रिड सीड्स आहेत. तो याच्या मेलेडीच्या, सो त्या वापरतात. ओके. आणि त्याच्या पुढचं थोडं सांगा सर, म्हणजे हार्वेस्टपर्यंत वगैरे कसं असतं नियोजन त्याचं? ओके, साधारण सीड लावल्यानंतर 90 दिवसात एक कलिंगड येतं. कलिंगडालाही बेसळ जितका तुम्ही, कलिंगड हे खादाड पीक आहे. स्ट्रॉबेरी हे सुद्धा स्टर्डी आणि खादाड पीक आहे. त्याला तुम्ही किती चांगल्या पद्धतीने बेसल किंवा प्री कल्टिवेशन फर्टिलायझेशन जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही कराल तितकं तुम्हाला पीक चांगलं मिळेल. त्याच्यात तुम्हाला अगेन ट्रॅप क्रॉप्स लावावे लागतील. त्याच्यासोबतच एखादं द्विदल जर तुम्ही घेऊ शकला दोन्ही पिकांमध्ये. मग कलिंगड आता आमचं मल्टी क्रॉपिंग असतं तर 5 फुटावर सरी असते. कलिंगडाच्या बाबतीत एक सरी सोडून त्याच्यावर कलिंगड लावलं जातं. म्हणजे 10 फूट अंतर असतं कलिंगडाच्या पिकामध्ये. आणि कलिंगडाच्या सरीवरही एखादं द्विदल घेतलेलं असतं. त्याच्यामध्ये बीन्स आहे, राजमा आहे. आणि पावसाळ्यात इथं सीझनला बीन्स आणि राजमा फार चांगल्या पद्धतीने चालतो. सो ते लावलं जातं. ट्रॅप क्रॉप मध्ये मक्का आणि झेंडू हा आमच्याकडं ट्रॅप क्रॉप म्हणून आम्ही लावतो त्याला. साधारण 90-100व्या दिवशी हार्वेस्टिंग होतं कलिंगडाचं. ओके. तर आता आपण बघूया की चॅलेंजेस तुम्ही आता सांगितलं की फर्टिलिटी वाढते सॉईलची किंवा बरेचसेच फायदे आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे. तर चॅलेंजेस काय काय येतात तुम्हाला ह्याच्यामध्ये? म्हणजे जर आपण केमिकलवर कम्पेअर केलं, काहीतरी ह्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत म्हणून लोक केमिकलकडे वळतात. तर ते चॅलेंजेस बद्दल थोडंसं बोलूया. चॅलेंजेस तसे खूप आहेत. म्हणजे मग हे मॅन्युअल प्रोसेसिंग आहे. तुम्ही ज्यावेळी केमिकल मध्ये जाता त्यावेळी तुम्हाला रेडिली अवेलेबल गोष्टी फक्त आणून फवारायच्या. याच्यामध्ये मूळ आहे तुम्हाला प्रिपरेशन आणि प्लॅनिंग. म्हणजे तुम्हाला निमास्त्र द्यायचंय किंवा अग्न्यास्त्र द्यायचंय तर तुम्हाला 8 दिवस आधी त्याचं प्लॅनिंग करायला लागेल. किंवा बेसल ऑर्गॅनिक मध्ये द्यायचंय तुम्ही 8 महिन्यापासून त्याची तयारी करता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जनावर सांभाळायला लागतात. शेणगोमूत्रासाठी नसेल, गाय नसेल तर ऑर्गॅनिक फार्मिंग करणं अवघड आहे. केमिकल फार्मिंग मध्ये हे असं काही नाहीये. ओके. म्हणजे तुम्हाला रेडिली फर्टिलायझर्स मिळतात तुमच्या शेतात द्यायला. त्याच्यानंतर काय, केमिकल फार्मिंग मध्ये कीड दिसल्यानंतर तुम्ही सगळं म्हणजे स्प्रे वगैरे याचं प्लॅनिंग करता. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तसं नाही. इथं तुम्हाला प्रिव्हेंटिव्हच जायला लागतं. ओके. म्हणजे फंगस यायच्या आधी तुम्हाला शेड्यूल करायला लागतं. आम्ही ऍज अ फंगिसाइड म्हणून हिंग, विनेगर किंवा मिठाचा वापर करतो. तो फंगस यायच्या आधी त्याचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. सो प्लॅनिंग पार्ट हा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये स्ट्रॉंग असायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. अच्छा, दुसरं लेबर इंटेन्सिव्ह काम आहे ऑर्गॅनिक फार्मिंग करणं. केमिकल मध्ये तसं नाही. रेडिली सगळं अवेलेबल असतं. प्लॅनिंग करावं लागत नाही. तुम्ही दुकानात गेलात, घेऊन आलात आणि स्प्रे केलं तुमचं काम होतं. इथं तसं नाहीये. इथं तुम्हाला त्याचं आधीपासूनच हे. त्यानंतर मॅनपॉवर आणि कॉस्टच्या बाबतीत पण मॅनपॉवर कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्हाला बेअर करायला लागते. ओके. तर आता तुम्ही मला सांगितलेत की एवढे बाकी सगळे चॅलेंजेस आहेत. मग ते असताना सुद्धा तुम्ही कसं काय सस्टेन करता? कारण बरेचसेच लोक काही दिवस सुरू करतात, नंतर ते मध्ये सोडतात. तर सस्टेन करणं थोडंसं अवघड असतं याच्यामध्ये. तर काय असं आहे की ज्यामुळे तुम्ही सस्टेन करता? याच्यामध्ये याच्यामध्ये तुमची मानसिक इच्छा जी आहे ना, मनाची इच्छा ही स्ट्रॉंग पाहिजे. मुळातच तुमचा बेस कसा आहे ना, याच्यात तुम्ही कोणत्या हेतूने आलाय. तुम्ही ज्यावेळी कमर्शियली ऑर्गॅनिक करायला जाता त्यावेळी तुम्हाला ते शक्य नाही. कारण तुमची सॉइल क्वालिटी काय आहे ना, हे पहिले 2 वर्षात तुम्हाला सॉइल रिझल्ट मिळणारच नाहीत ऑर्गॅनिकचे. किंवा रिझल्ट हवे असतील तर तुमच्याकडे तेवढं मॅन्युअर पाहिजे जमिनीला फीडिंग करायला. किंवा आपल्याला तेवढं नॉलेज पाहिजे बायोलॉजिकलचं की आपल्या मातीतला काय बॅक्टेरिया आहे, किती बॅक्टेरिया आहे आणि त्याचं रिफिडिंग आपण करू शकतो का, हे ओळखता यायला तो अनुभवही पाहिजे खरं तर. सो तुम्ही हा अनुभव नाही नसेल तर तुम्हाला टिकून राहणं फार गरजेचं आहे. किमान 3 वर्ष. एकदा तुमच्या जमिनीचा कार्बन वाढला, सॉइल फर्टिलिटी चांगली झाली तर मग पिकाला तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. अल्टिमेटली हे गिव्ह अँड टेक ची पॉलिसी आहे ही ह्याच्यात. म्हणजे तुम्ही जमिनीला जितके न्यूट्रिएंट द्याल तितकं तुम्ही चांगले रिझल्ट घेऊ शकाल. किंवा इथं आम्ही बघतो की झाडांनी किती
पिकअप केलं न्यूट्रिएंट, कोणतं न्यूट्रिएंट किती मोठ्या प्रमाणावर जातं, एवढं थोडं मायक्रो लेवलवर प्लॅनिंग करतोय आम्ही. सो कलिंगडाचं पीक झाल्यानंतर किंवा गहू काढल्यानंतर आपण म्हणतो की कस जमिनीचा ओढून घेतला. सो त्याच्या आधीच त्याच्यावर जर एक द्विदल पीक घेतलेलं असेल तर मग जमिनीला मुबलक नायट्रेट मिळालेला असतो, नायट्रेट फिक्सेशन होऊन, आणि मग पुढचं येणारं पीक हे चांगलंच आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणतात की भुईमुगाच्या पिकावर जर कांदा केला तर कांदा चांगलाच येतो. तर हे सिंपल फंड आहे. जे द्विदल तुम्ही द्याल ते नायट्रेट फिक्सेशन करून ठेवतं. किंवा थोडक्यात असं सांगायचं की वर्षातून एकदा आपण एका सीझनला तरी द्विदल घ्यायलाच पाहिजे. ओके. तर हेल्थ बेनिफिट्स जरा सांगा सर ऑर्गॅनिकचे, कारण आता केमिकल फार्मिंगचे काय काय दुष्परिणाम आहेत हे आपल्याला माहीत असतं मोस्टली, पण त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत केमिकलच्या जे फळभाज्या असतात ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा. केमिकल फार्मिंगचे बेनिफिट्स कसे असू शकतील? नाही म्हणजे ते सगळ्याच ऑर्गॅनिकचे बेनिफिट्स. ऑर्गॅनिक फार्मिंगचे बेनिफिट. ओके. हा, तुम्ही बायोडायव्हर्सिटी मेंटेन करता, सगळ्यात मोठी गोष्ट. त्याच्यात तुमच्या शेतामध्ये सगळ्या जीवाणूंना घेऊन ज्यावेळी तुम्ही शेती करता त्यावेळी हे सायकल कम्प्लीट व्हायला मदत होते. दुसरं फक्त माणसाच्याच नाही तर टोटल म्हणजे सृष्टीच्या हेल्थचा विचार तुम्ही करताय याच्यामध्ये. दुसरं आता हे थोडी मुगमुत्र होतात की विषमुक्त देतो वगैरे याच्यात, पण त्याच्याही पुढे जाऊन आपण थोडा निसर्गाचा, थोडा वातावरणाचा, सृष्टीचा अभ्यास केला तर म्हणजे एक तणनाशक दिल्यानंतर तुम्ही जर अगदी 600 वर्ष त्याला फेस करत असणार तर ती सुरुवात मग आपल्यापासून का नको, आपण का कॉन्ट्रीब्युट करायचं अशा गोष्टींना, असा विचार असायला पाहिजे. आणि एक शेतकरी म्हणून तर नेहमी म्हणजे आपण प्राईम घटक असतो या सगळ्याचे. सो आपण विचार हा करायलाच पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यानेच तो करायला पाहिजे. मुळातच शेतकऱ्याने जर खूप मोठी अपेक्षा शेतीकडून न ठेवता जर शेती केली तर शेती मुबलक देतेच देते. मला माहिती आहे, एक दाणा टाकलं तर 250 दाणे तुम्हाला मिळतात. सो तुम्हाला ते 250 मध्ये जर पोट भरणार नसेल तर मग तुम्ही ह्या अशा केमिकल फार्मिंग कडे जाता. सो बेटर माणसाच्या हेल्थ सोबतच तुम्ही बाकी सगळ्याच ऑर्गॅनिझमची जर हेल्थचा विचार केला तर साहजिकच तुमची शेती चांगल्या पद्धतीची होईल. वेळ लागेल, 2-3 वर्षाचा वेळ लागतो, पण त्यानंतर शेती तुमची सुदृढ होईल. ओके सर, आता आपण जरा प्रॉफिट आणि इकॉनॉमिक्सकडे वळूया. तर कॉस्ट किंवा त्याचे जे इनपुट असतात वर्सेस त्याचं जे प्रॉफिट असतं ह्याचं थोडंसं गणित सांगा, उदाहरण देऊन सांगा कलिंगडाचं किंवा स्ट्रॉबेरीचं वगैरे. ओके. तसं ऑर्गॅनिक फार्मिंग आता तरी मॅनपॉवर इंटेन्सिव्ह असल्यामुळं आणि मॅनपॉवरची कॉस्ट ही हेवी कॉस्ट आहे. सो त्याच्यामुळं हे थोडंसं कॉस्टली होत आहे. पण ज्या पद्धतीने शेतीतून रिटर्न्स मिळतात त्या हिशोबाने ओके. दुसरं डिफरन्स जर केमिकल फार्मिंग ह्याचा घेतला, नक्की केमिकल फार्मिंग हे तुम्हाला थोडंसं जास्त पीक देत असेल, म्हणजे कलिंगडाच्या बाबतीत विचार केला तर तुम्हाला 10-12 टन उत्पन्न एकरी मिळतं. आणि तेच केमिकल फार्मिंग मध्ये गेलात तर ते काहीतरी 25-30 टनाचे. आता आम्ही केलं नाही पण बरेच लोक सांगत असतात की अरे केमिकलने 25 टन 30 टन मला उत्पन्न मिळालं. पण आणि केमिकल मध्ये कॉस्टही कमी आहे, लोक त्यामुळेच तिकडं वळतात आहे. पण इकडं ऑर्गॅनिक मध्ये कॉस्ट नक्कीच जास्त आहे, फीडिंगची पण आणि मॅनपॉवरची पण. ओके, यील्ड वाईज जरी विचार केला तरी ते कॉस्ट बेअर करणं थोडं कम्पेअरिंग टू केमिकल हे थोडस जड आहे, म्हणजे जास्तीच आहे. आणि आपण जर म्हणालो म्हणजे फायनान्शियल रिस्क आहेत का ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये, म्हणजे तुमच्या अनुभवातून? तुम्ही जर वातावरणाचा आणि सीझनचा अभ्यास करून जर शेती केली तर रिस्क तेवढी उरत नाही. अवकाळी वगैरे जर आला तरच ती रिस्क आहे. पण माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. जरी अवकाळी आला तरी आम्ही एक वर्ष आम्ही मेथी केली होती. आमच्या इकडे मेथी करणारे बरेचसे शेतकरी आहेत. सो मेथी कोथिंबीर लावणारे.
सो आमची ऑर्गॅनिक लँड होती, ऑर्गॅनिक सॉइल होती, त्याच्यामध्ये अतिपावसाचं परिणाम त्या मेथीवर झाला नाही. बाकी चौबाजूच्या शेतकऱ्यांची मेथी लवकरच गेली होती. सो शेतकरी येऊन पाहत होते की नक्की कशामुळे मेथी वाचली आहे. सो जर तुम्ही मातीची तितकी काळजी घेतली असेल तर बाकी अवकाळीचाही तितका किंवा अतिपावसाचाही इतका परिणाम हे होत नाही. तुम्ही जर कन्सिस्टंटली ऑर्गॅनिक फार्मिंग करत असाल तर इतका इम्पॅक्ट होतो, नाही असं नाही, पण तितका होत नाही. याच वर्षी कलिंगडाला आमच्या अवकाळीचा फटका बसला होता. प्रॉब्लेम काय झाला की जिथे कलिंगड मल्चिंगवर नव्हती, सरीमध्ये होती, ज्याला पाणी लागलं ती कलिंगड खराब झाली. म्हणजे त्याने थोडासा फटका त्याने बसला, पण अगदीच पूर्ण प्लॉटच खराब झाला असं काही झालेलं नाही. ओके, जमीन माती पाणी जर धरून ठेवलं नाही तर मूळकूज कमी होते आणि तितकं नुकसान होत नाही जितकं केमिकल मध्ये हे होतं. केमिकलने माती ही घट्ट झालेली असते, पाणी साठून राहतं आणि त्यामुळे मूळकूज लवकर होते. त्यामुळे नुकसानही केमिकल फार्मिंग मध्ये तितकंच आहे. दुसरी गोष्ट, हे ज्यावेळी तुमची सॉइल स्ट्रेंथी असते त्यावेळी तुमचं क्रॉपही स्टर्डी असतं. सो पेस्ट म्हणा किंवा किडींना किंवा ह्या अशा गोष्टींना फेस करायला प्लांटलाही सोपं जातं. ओके, सो हा अनुभव आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग करताना किंवा बायोडायनॅमिक फार्मिंग करताना जर तुम्ही सॉइल चांगली आहे तर नक्की तुम्हाला नुकसानीचा इतका फरक पडत नाही. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात की मल्टी क्रॉपिंग आहे. एक पीक जरी समजा पूर्णपणे जरी फेल गेलं आपण असं धरूयात, तर ॲटलीस्ट ते दुसरे जे पिकं असतात त्याच्यातून ते आपण कोप अप करू शकतो. म्हणजे पूर्ण वर्षभराचं कॅल्क्युलेशन नक्की. केलं. आणि बरोबर, आमचे पॅटर्न आहेत ऍक्च्युली कल्टिवेशनचे. त्याच्यामध्ये रूट, फ्रूट, फ्लावर, लीफ, बीन्स असे पॅटर्न केलेले आहेत. आणि थोडं बायोडायनॅमिक कॅलेंडरचा मी वापर करतो लागवडीच्या वेळी. म्हणजे असं थोडस चंद्रगती, नक्षत्र वगैरे यांचा विचार केला जातो लागवडीच्या वेळी. त्यामुळे एका दिवसाची लागवड नसते आमची. मोनोक्रॉपिंग मध्ये समजा माझ्याकडे 2 एकर क्षेत्र आहे आणि 2 एकर क्षेत्रावर आज टोमॅटो लावून टाकला तर पुढचे 6 महिने कल्टिवेशन त्यांना करायचं नाहीये, लागवड करायचीच नाही त्यांना. पण आमचं तसं नाही, आमचं पर डे लागवड होतं. मग ते शेड्यूल पाहिलं जातं की आज आज रूट आहे, उद्या फ्रूट आहे, परवा जर 2.5 दिवसांनी हे नक्षत्र बदललं की हा पॅटर्न बदलतो लागवडीचा. सो डेली लागवड असल्यामुळं तेवढा नुकसानीचा प्रश्न येत नाही. आणि आम्ही कंपेनियन क्रॉपिंग बद्दल बोललो. सो हे लावताना आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काही लावत नाही. मला असं वाटतं शेती करताना जर आपण लीन झालं तर शेती चांगल्या पद्धतीची होऊ शकते. तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणावर शेती कराल आणि त्यातून जितक्या मोठ्या अपेक्षा ठेवाल तितकं तुमचं नुकसान जास्त होईल असा अनुभव आहे शेती करताना. सो बेटर जितकं तुम्ही लिमिटेड कराल, जितक्या व्हरायटीज कराल तितकं तुम्ही बेनिफिशियल राहाल. ओके. हां. आम्ही पण आमचा अभ्यास सुरू असतो. त्यामध्ये आम्ही असं ऐकलं होतं की लॉ ऑफ रिटर्न म्हणून एक असतो. म्हणजे जितकं तुम्ही अ, घेता शेतीकडून तितकं तुम्हाला ॲटलीस्ट द्यायचं त्याच्यामध्ये इनपुट्स असतील, म्हणजे नॅचरल जे काय फर्टिलायझर जसं तुम्ही म्हणालात की दशपर्णी, जीवामृत वगैरे. तर लॉ ऑफ रिटर्न जितकं तुम्ही घेता तितकं देणं हे पण तुमचं काम आहे. मॅडम, मी याच्या बाबतीत असं म्हणेन की आपण स्वतःला शेतकरी म्हणवतो ना, तर आपण शेतकरी स्वतःला शेती करण्यामध्ये खूप सगळ्या घटकांचा समावेश आहे. खरं तर हे देणं जे आपण म्हणतो ना याची काही गरजच नाही पडत. उलट मी तर म्हणतो की ह्युमन इंटरफेरन्स जो आहे ना तो असायलाच नाही पाहिजे. तुमचं सीड टाकणं आणि पाणी देणं याच्या व्यतिरिक्त जमिनीला खरंच काही नकोय त्याच्यात. पण तुम्हाला अतिलाल शेपोटी तुम्ही मग युरिया देता. खरं तर ते जे गवत येत आहे ते तिथे कुजून ते जे सायकल आहे ना ते जर अबाधित ठेवू शकलात तेवढा ह्युमन इंटरफेरन्स जर कमी राहिला ना तर तुम्हाला वेगळं द्यायची खरंच गरज नाही. तुम्ही जे काही घेताय नक्की त्याच्यात तुम्ही जेवढं पोटॅश, तुमचं म्हणणं आहे की जेवढं पोटॅश एक्स्ट्रॅक्ट कराल तेवढं पोटॅश तुम्ही द्या. पण आपण जे शेणखत किंवा हे जमिनीला देतोय त्यातून ते रिफिल होत राहते. आता मी जसं मगाशी म्हणालो की प्लांटची रिक्वायरमेंट बघून फिडिंग व्हायला पाहिजे. मुळातच ते सगळे मिनरल्स तिथं आहेत. तुम्ही एकदा कोणीतरी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या नावाखाली कोणीतरी एखादं फर्टिलायझर देतं ज्याच्यामध्ये केमिकल कंटेंट असतात, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मायक्रोब्सवर होतो.
आणि ऑटोमॅटिकली ते न्यूट्रिएंट कमी पडायला सुरुवात होते, कारण त्याचा बॅक्टेरिया जर तिकडे नसेल तर फायदाच नाही. सो हे फरक होता. म्हणून ह्युमन इंटरफेरन्स शेतीमध्ये जितका कमी तितकी शेती नॅचरली चांगली असं म्हणायला हरकत नाही. ओके, म्हणजे नॅचरल सायकलनुसार ते चालून द्यायचं आणि स्वतःचं जास्त इंटरफेरन्स करायचं नाही त्याच्यामध्ये. हा म्हणजे जसं की वीट बरं, आपण उगीच गवत जाळायचं अजून चांगलं करायला जातो ना, तर ते तसं न करता नॅचरली ठेवणं हे जास्त फायदेशीर वाटतं मला. ओके. म्हणूनच बायोडायनॅमिक फार्मिंग म्हणण्यापाठी तोच येतोय की हे सायकल जे आहे ना ते होऊ द्यावं आपण. आपण 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 ज्याला वीड म्हणतो, आता आमच्या मावळमध्ये कितीतरी प्रकारच्या वीड आहे, ज्याच्यामध्ये भुईआवळा आहे, डॅन्डेलियन आहे, मकोई आहे, किंवा हे सगळे जिओग्राफिकली या एरियामध्ये आहेत आणि क्वालिटी आहेत. त्याला ते आपल्याला लागत नाही, ते आपलं क्रॉप नाही, म्हणून आपण त्याला वीड म्हणतोय. मुळातच शेतीमध्ये सुद्धा याच प्रत्येकाचं एक महत्व आहे खरं तर. ओके. डॅन्डेलियनचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो किंवा ह्युमन हेल्थसाठी सुद्धा हे वापरलं जातं. सो मला कलिंगड हवंय म्हणून बाकीचं माझ्यासाठी वीड होतं. सो जरी वीड असलं तरी ते जर सायकलने तिथंच फिरून त्याचं ह्युमस होत राहिलं तर, आपण साधं उदाहरण घ्या, एक 2-3 वर्ष पडीक जमिनीवर जर तुम्ही शेती केली तर शेती ऑटोमॅटिक चांगली होते. बरोबर. म्हणजे त्याचं कारण काय, हे सायकल तिकडे झालंय, कंपोस्टिंग झालंय तिकडे मुबलक मायक्रोब्स आहेत म्हणून ती शेती हे होते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं की अरे खरोखर माझ्या स्पेसिफिक किंवा कोर क्रॉपला जर काही कमी पडतंय, तर त्याचे नॅचरल वेज तुम्ही शोधायला पाहिजे. जसं मी सांगितलं, कॅल्शियमसाठी चुन्याचा ऑप्शन, चुन्याची निवळी द्या, कॅल्शियम रिफिल होईल तुमचा. बरोबर. आता ते मेथी द्या, पोटॅश रिफिल होईल, रॉक फॉस्फेटनी हे होईल. मुळातच शेणखतामध्ये तुमचे 8-9 टाईपचे न्यूट्रिएंट सगळे आहेत. शेणखत देताच त्यावेळेस तुम्ही त्याचं फीडिंग करत असता. किंवा साधं जिप्सम आहे, जिप्समची निवळी सुद्धा तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर आणि हे तीनही घटक त्याच्यात आहे. सल्फरसाठी कांद्याच्या साली आहेत. म्हणजे थोडक्यात काय, पूर्वी जी 100 वर्षापूर्वीची शेती होती ना, ती प्रत्येकाच्या घराच्या बाजूला एक उकिरडा होता आणि वर्षभराचं जे काही घरचं वेस्ट, गुरांचं वेस्ट, हे सगळं त्या उकिरड्यात जात होतं आणि त्याच्यामध्ये हे सगळं कंपोस्टिंग होऊन ते तुम्ही वर्षातून एकदा शेतात टाकत होतात आणि सगळेच न्यूट्रिएंट अवेलेबल होते आणि शेती व्यवस्थित होत होती. तो त्या पद्धतीने जर विचार केला तर वेगळं काही फीडिंग करायची गरज आता आमच्या शेतामध्ये बाहेरून काही येत नाही. जे आहे ते आम्ही भात करतो, पेंढा गायींना जातो, निम्मा पेंढा पीठला जातो, कंपोस्ट पीठला. त्याच्यात जे काही वीड निघतं ते सगळं पीठ मध्ये जातं. ऍडिशनल आम्ही चुना, आमच्याकडे गावरान कोंबड्या आहे, गाई आणि कोंबड्या आम्ही एकत्र ठेवतो. सो थोडस पोल्ट्री मॅन्युअर आम्हाला मिळतं. प्लस अंड्याची जी काही कवच आहे ते सीपीपी मधून किंवा कंपोस्ट पीठ मधून ऑटोमॅटिकली हे कॅल्शियमचं फुलफिलमेंट होतं. सो थोडक्यात काय की शेती ही एकट्या शेतकऱ्याची नसून सगळ्याच ऑर्गॅनिझमचा रोल आहे ते करण्यापाठीमाग. आपण तो रोल ओळखायला पाहिजे. शेती करताना प्रत्येकाचा किती रोल आहे. म्हणजे पेस्ट कंट्रोल पक्ष्यांचं काम आहे, पॉलिनेशन साठी परत बऱ्याचशा कीटकांचं काम आहे. तुम्हाला अवेलेबिलिटी काय, तुम्ही मोहरी लावा, कोथिंबीर टाका, तुमचं पॉलिनेशन चांगलंच होणार आहे, मधमाशा ऑटोमॅटिक येणार आहे. ते शेतकऱ्याचं काम. शेतकरी पॉलिनेशन नाही, मॅन्युअल पॉलिनेशन थोडंच करत बसणार आहे. किंवा खाली बॅक्टेरिया जे काही न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी हे बॅक्टेरियाचं काम आहे. तो बॅक्टेरिया कसा टिकून राहील याचा विचार जर आपण केला तर वेगळं फीडिंग करायची मला वाटत नाही की काही गरज पडते. ओके. तर सर्टिफिकेशन आहे सर तुमच्याकडे? नाही, आम्ही सर्टिफिकेशन साठी गेलोच नाही. आमचं सेल्फ सर्टिफाईड आहे आणि आम्ही आमच्या कस्टमरला सांगतो की आमच्या शेतावर या, एनी टाइम तुम्ही आमच्या शेतावर या, तुम्ही व्हेरीफाय करा काय पिकं लावली त्याच्या अपडेट्स आम्ही मेंबर्सला देतो, कस्टमर्सला देतो आणि मेंबर्सला कोणत्याही वेळी अनपेक्षित आमच्या शेतावर येण्याची मुभा आहे. सो मुळातच शेती ही जर मल्टी क्रॉपिंग किंवा आपण भाजीला जातो त्यावेळी आपण काही ठराविक कांदे बटाटे घेऊन येत नाही. आपण 25-30 प्रकारच्या भाज्या, तुम्हाला लसूण, कोथिंबीर, पुदिना, आलं वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला हवा असतात.
तो आम्ही शेती करताना याचा विचार केला की हे सगळं कसं पिकवता येईल, म्हणजे काही कुटुंबांना आपल्याला देता येईल. तो आम्ही ठराविक कुटुंबांना देतो आणि आमचा अनुभव असा आहे की हे जर शेती व्यवस्थित टिकवायची असेल तर ही अशा पद्धतीने करून तुम्ही काही अगदी 1000 लोकांना फीडिंग करू शकत नाही इतक्या सगळ्या व्हरायटीज देऊन. जो 50-60 फॅमिलीज याच्यावर व्यवस्थित हे होतील. तर त्यांना मी सांगून ठेवलंय. ते येत असतात अधून-मधून की शेतावर या, एनी टाइम बघा, व्हेरिफाय करा, प्रॅक्टिसेस बघा आमच्या काय आहेत ते. आणि अशा हिशोबाने आमचे स्पेसिफिक आणि एलिट कस्टमर आहेत. त्यांना आम्ही प्रोव्हाईड करतो. सो वेगवेगळ्या सर्टिफिकेशनची आम्ही होलसेलमध्ये जातच नाही किंवा रिटेलिंगच करतोय. त्यामुळे आम्हाला सर्टिफिकेशनची गरज नाही. आम्ही सेल्फ सर्टिफाईड आहोत. कस्टमर सर्टिफाय करतो. तेवढं पुरेसं आहे. ओके. तर चॅलेंजेसबद्दल आपण मगाशी बोललो. तर हे एक मला वाटतं एक खूप मोठं चॅलेंज आहे ज्यामध्ये ट्रस्ट फॅक्टर. लोक कसं विश्वास ठेवतील की खरंच तुमचं ऑर्गॅनिक आहे. कारण ऑर्गॅनिकच्या नावाखाली इतका आजकाल हे सुरू आहे की केमिकल्स असतं पण त्याला टॅग लावला ऑर्गॅनिकचा की ते झालं ऑर्गॅनिक म्हणून विकतात लोकं. तर त्यामुळे कुठेतरी डाऊट असतो कस्टमरच्या मनात की हे खरंच आहे का ऑर्गॅनिक? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता सुरुवात जर एखादा व्यक्ती करत असेल, तर तो ट्रस्ट त्याने कसा बिल्ड करायचा? किंवा तुम्ही कसं सुरुवात केली? जेव्हा सुरुवातीला तुम्ही मार्केट केलं तुमचं हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स जे काही असतील शेतीचे, ते कसं तुम्ही कस्टमर्सना पटवून दिलं की हां, हे खरंच ऑर्गॅनिक आहे? ओके. तो आम्ही 2013, 14, 15 मध्ये लोकांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, की हे ऑर्गॅनिक आहे, हे वेगळं प्रोड्यूस आहे, हे तुम्ही टेस्ट करा. आम्ही लोकांना घरपोच देऊन पाहिलं. पण आम्हाला जाणवलं की भाजीच्या बाबतीत किंवा हे फार्म प्रोडक्ट्सच्या बाबतीत लोकं फार चूझी आहेत. म्हणजे काही लोकांना हिरवा टोमॅटो हवाय, काहींना लाल हवाय, काहींना तो मध्यम हवाय, काहींना साईज मोठी, काहींच्या घरात 2च लोकं आहेत, सो त्यांना छोटे टोमॅटो लागतात. मोठा टोमॅटो वाया जातो. कांद्यांचंही तसंच आहे. सो लोकं फार चूझी आहेत हे जाणवलं. दुसरं ज्यावेळी आपण काहीतरी स्पेशल प्रोड्यूस करू ना, त्यावेळी आपल्याला स्पेशलच कस्टमर असायला पाहिजे ही जाणीव झाली. म्हणजे 4-5 वर्षांच्या अनुभवानंतर हे जाणवलं, की हे काही ऑर्डिनरी लोकांसाठी नाहीये. मुळातच ज्याला समज आहे, की हे ऑर्गॅनिक आहे. आपल्याला काही वेगळं सांगावं लागणार नाही अशी जर काळजी घेतली, तर अशा हिशोबाने आम्ही मग ज्याला खरोखर गरज आहे त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत वगैरे, की ज्यांना ते बेस ज्यांना माहिती आहे, की अरे हां, हे खायला पाहिजे. अशा लोकांना मी 2018 पासून सुरुवात केली. तोपर्यंत तर स्ट्रगलिंगच होतं. लोकांना सांगून, की लोकं ₹5 मेथीची जुडी मागत होते, ज्यावेळी आम्ही ती ₹20 विकत होतो. आणि ते 20च्या 4 येतात म्हणून आम्हाला सांगत होते. आम्ही आवर्जून सांगत होतो, की तुम्ही ही मेथी खाऊन बघा. बाजूच्या 10 घरांना कळेल तुमच्या इथे मेथी केलीये म्हणून. सो लोकांना ती जाण नाही. आपण आपला कस्टमर जो आहे ना, तो आपणच शोधायला पाहिजे. सो योग्य व्यक्तींकडे जर आपण गेलो, तर विकणं अवघड नाही हे कळायला आम्हाला ऑलमोस्ट 2020 उजाडलं होतं. सो मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही 40-50 लोकांनाच सगळ्या व्हरायटीज देऊ शकता. शिवाय तुम्हाला काय सेलिंगचं जे आम्ही केलंय, तर आम्ही किट केलंय. त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे काही किचन इसेन्शियल आयटम आहे, ज्याच्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना किंवा तुम्ही किचनमध्ये गेल्यानंतर अशा गोष्टी ज्या तुम्हाला लागणारच आहेत. त्या अशा 10 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर फ्रूटमध्ये मुळा, गाजर आणि बीट, नवलकोल. त्यानंतर फ्रूटमध्ये वांगी, भेंडी, शिमला अशा भाज्या आहेत. सो आम्ही कस्टमरला सांगतो, की जे नॅचरली येईल, जे सीझनली येईल, ते आम्ही तुम्हाला देऊ. सो त्या किटमध्ये हे पॅटर्न असल्यामुळं लोकं मागत नाहीत, की आम्हाला हे हवंय किंवा त्यांची स्पेसिफिक रिक्वायरमेंट राहत नाही. म्हणजे ह्या दिवसात तुम्हाला दुधी खायचं आहे, तर तो तुम्हाला नॅचरली ग्रोन मिळणारच नाही किंवा देशी दुधी तुम्हाला ह्या दिवसात मिळणार नाही. त्याची अक्षय तृतीयेला किंवा मृग नक्षत्राच्या मध्येच लागवड व्हायला पाहिजे देशीची. मग तो कुठे तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तो देशी दुधी मिळेल. पण तुम्ही आता एप्रिलमध्ये जर देशी दुधी किंवा दुधी मागाल, तर तो तुम्हाला त्या क्वालिटीचा मिळणार नाही. हे लोकांना आम्ही पटवून देतो आणि आम्ही जास्त लोकांना पटवायला जात नाही. मुळातच काय होतं, खूप सगळे लोक आता ऑर्गॅनिककडे वळतात आहे, पण एका शेतकऱ्याला तेवढं प्रोड्यूस करणं आणि एवढ्या व्हरायटीज प्रोड्यूस करणं हे शक्य होत नाही. सो लिमिटेड जर आपला कस्टमर असेल आणि मुळातच आपला
कस्टमर कोण आहे, त्यांना आपल्याला किती द्यायचंय, हे जर जरा मेजर्ड असेल तर शेती करणं फार सोपं आहे. मला आज नॉर्मल शेतकरी काय करतो, माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्राला मला गवार लावायची आहे, मला भेंडी लावायची आहे. सो तो त्याच्या विक्रीचं किंवा त्याच्या पुढचं लागवडीनंतरचं हार्वेस्टिंग नंतरचं नियोजन शेतकऱ्याकडे नाहीच आहे ना. सो बेटर तुमचा कस्टमर बेस किती आहे, तुमचं किती विकलं जाणार आहे, तेवढंच जर तुम्ही पिकवायचं ठरवलं तर तुम्हाला अंदाज बांधणं सोपं होतं आणि तुमचं नुकसान होत नाही. सो तेवढ्या व्हरायटीज देऊन समजा मला सगळ्या व्हरायटीज नाही जरी देता आल्या तरी मी एक रूटचे 2 आयटम गाजर आणि बीट लावून टाकलं. त्यानंतर फ्लावर मध्ये कोबी, फ्लावर, ब्रोकोली याच्यापैकी काही 1-2 आयटम मी घेऊ शकतो. त्यानंतर बीन्स मध्ये 8-9 आयटम येतात, ज्याच्यामध्ये गवार आहे, शेवगा आहे, चवळी आहे, पावटा आहे, मटार आहे. सो अशा बीनच्या काही व्हरायटीज तरी लोकांना दिल्या तर हे लोकांनाही चेंज मिळतो, त्यांनाही पटतं की हे सीझनल आहे आणि नुसतं ऑर्गॅनिक असूनही फायदा नाही. ते सीझनल ऑटोमॅटिकली चांगलं येतं. म्हणजे आजी म्हणायची की अक्षय तृतीयेला तुम्ही वेलीवर्गीय लावा, त्याच्यावर कीड येणार नाही. सो ते लोकांना मी पटवून सांगतो आणि मग ह्या कीटच्या हिशोबाने आम्ही देतो. फ्रूट, फ्लावर किंवा बीन्स वगैरे अशा ह्याच्यामध्ये लोकांना देतो. म्हणजे थोडक्यात काय तर सगळेच तुमचे कस्टमर नाही आहेत ज्यांना ते पटतं किंवा ज्यांना नॉलेज आहे त्याचं, ज्यांना फायदे करतात चांगल्या अन्नाचे, तेच तुमचे कस्टमर आहेत. सगळ्यांचे पटवून बरोबर. लागणं हे काय फिजिबल नाही ऑर्गॅनिकमध्ये, आणि सगळ्यांना तुम्ही पुरवू शकत नाही आणि सगळ्यांना ते महत्व पटेलच त्याचं असं नाही. हा मॅडम, तुम्हाला जर तुम्ही स्पेसिफिक होऊ नाही शकलात ना, तुम्ही जर सर्रास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी द्यायची आहे असं म्हणून जर तुम्ही ऑर्गॅनिक करत असाल तर तो वेडेपणा होईल ना. कारण तुमचा कस्टमरच तुम्हाला माहिती नाहीये आणि तुम्हाला त्याचा दरही हवाय आणि क्वालिटी द्यायची आहे, कोणाला द्यायची माहित नाही, किती द्यायची माहित नाही. अशा केसमध्ये आपण नाही करू शकत. त्यामुळे आपल्याला स्पेसिफिक होणं फार गरजेचं आहे. अदरवाईज आपण काही नाही, सगळं अंधारात राहील ना. तर शेवटचा बेटर बोला. हा विचारा. शेवटचा प्रश्न असा आहे की जे विचारा. यंग फार्मर्स आहेत किंवा जे नवीन शेतीमध्ये उतरत आहेत किंवा ज्यांना असं शिफ्ट घ्यायचं आहे की आता करायचं आहे त्यांना सुरुवात, तर त्यांनी काय केलं पाहिजे, काय स्टेप्स घेतले पाहिजे? ओके. यंग फार्मरसाठी मी म्हणेल की जितकी छोटी सुरुवात ना तितकं चांगलं आहे. मुळातच शेती हे शास्त्र आहे आणि ते जाणून घ्यायला पाहिजे. अगदी म्हणजे मला तर वाटतं की सुरुवात तुम्ही एक 100 स्क्वेअर फीटने करावी. त्याच्यामध्ये मल्टीक्रॉपिंग म्हणजे तुमचा अभ्यास होऊन ह्याच्यात. अदरवाईज होतं काय, यंग लोक ह्या सगळ्या ह्याच्यात येतात, त्यांना कमी वेळेत खूप पैसे कमवायची हे असते आणि जे काही एक्सेसिव्ह ते करतात तेवढं ते लॉस मेकिंग होतं. म्हणजे हे मी करून झालंय माझं. म्हणजे की मला शेतीमधून करोड रुपये पाहिजे होते. सो मी 25-26 एकरला ऍट अ टाइम टोमॅटो लावून तो टोमॅटो चांगला पिकून, ऑर्गॅनिकली चांगला पिकून तो विकायचा कुठे हा प्रश्न होता. शेवटी तो फेकून द्यावा लागतो किंवा 1-2 रुपयाने विकणं आणि विकणंही पुढे नंतर सप्लाय चेन, लॉजिस्टिक ह्याचे पण इश्यूज आहेत ज्याचा विचार आपण हार्वेस्टिंगच्या आधी करत नाही. सो जर तुम्ही 100 स्क्वेअर फीट पासून जर सुरुवात केली तर तुम्हाला ओव्हरऑल याचा एक अनुभव येईल 1-2 वर्षात की अरे हा नक्की काय करायला पाहिजे. नुसतं पिकवणं सोपं आहे, ते तुम्हाला अगदी युट्यूब वरून सुद्धा तुम्ही बघून पिकवू शकता. पण ते विकणं आणि तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल इश्यूज असतात, म्हणजे काय दर 2.5 हेक्टरला तुमची माती, पाणी आणि वातावरण बदललेलं असतं. तुम्ही जरी युट्यूब व्हिडिओ पाहिले आणि तशी शेती तुमच्या इथे करायला गेलात तर तुम्हाला 100% सक्सेस मिळेल असं नाही. सो तुमच्या भागामध्ये जिओग्राफिकली काय स्ट्रेंथ आहे त्याची, याचा विचार करून त्या हिशोबाने जर तुम्ही पिकं घ्यायला हे केलं, तुमची निरीक्षण शक्ती जागृत ठेवा की झाडाच्या पानावर काय बदल होतात आहे आणि ते कशामुळे होतात आहे याचा अभ्यास जर तुम्ही 2 वर्ष कराच याचा अभ्यास, म्हणजे तुम्हाला थोडासा अनुभव येईल आणि मगच तुम्ही शेतीचा म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढवा. अदरवाईज तुम्ही जर म्हणाल की मी 2 एकरला मिरची लावून मला मिरचीला 100 रुपयांचा रेट मिळेल आणि मला लाखो रुपये मिळतील, तर हे मृगजळ आहे.
सगळे लोक त्याच्या पाठीमागे पळतात आहे. सो बेटर एखादी फॅमिली किंवा मी तर म्हणेन की तुम्ही स्वतःला केंद्रित करा आणि स्वतःपुरतं पिकवायला सुरुवात करा. स्वतःच्या गरजा काय आहे हे बघून जर तुम्ही पिकवलं आणि जे काही उरतंय ते विकायला सुरुवात करा. मग तुम्ही 100 स्क्वेअर फीटचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या फुलफिल करण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढी घ्या. जे काही एक्सेसिव्ह येईल ते तुम्ही विकायला सुरुवात करा. तुम्ही ऑटोमॅटिक स्टेबल व्हाल शेतीमध्ये. ओके. आणि तुम्हीच नाही, तुमची माती स्टेबल होणं, तुमचं मार्केट स्टेबल होणं, तुमचं लॉजिस्टिक स्टेबल होणं, हे सगळं ही सगळी स्ट्रीम आहे खरं तर. आणि ही स्ट्रीम पाईपलाईन मध्ये मग हे बॉटलनेक तुमच्या लक्षात येतील ज्यावेळी छोट्या प्रमाणावर असेल आणि त्या कंट्रोल करणं तुम्हाला सोपं होईल ज्यावेळी ते छोट्या प्रमाणावर असेल. तुम्ही अगदीच मोठ्या प्रमाणावर गेलं ना तर मग एखादी बॉटलनेक सुद्धा तुम्हाला फार मोठं लॉस मेकिंग देऊन जाते. ओके. म्हणजे स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. छोटी सुरुवात करून मग ते हळूहळू गेलं पाहिजे. एकदम छोटी सुरुवात करायला पाहिजे. एकदमच जंप केलं तर ते नुकसानच होणार आहे. नंतर मग ते डिमोटिवेट होऊन परत ते म्हणतात की शेतीमध्ये काही नाहीये, नुकसान आहे. बरोबर बरोबर. बरोबर. लोक लोक ऑर्गॅनिक मध्ये कन्सिस्टंट राहत नाही याचं हेच कारण आहे. लोक 2 एकरला कोबी लावला आणि त्याचं कम्पॅरिझन कमी केमिकलशी पहिल्याच वर्षी सुरू केलं तर ते गणित कधीच जुळणार नाही ह्याच्यात. त्यामुळे मग ते कन्सिस्टंट राहणार नाही. सो तोच जर छोट्या प्रमाणावर सुरुवात केली असती तर बरेचसे तुमचं लक्ष प्रॉपर राहतं, निरीक्षणं चांगली नोंदवली जातात, तुम्हाला लक्षात येतं की काय फरक होतोय. कधी कधी गोष्टी छोट्या असतात पण त्या मोठा प्रभाव पाडून जातात. म्हणजे साधारण अमावस्या पौर्णिमेला कीड बदलते, जर ते छोट्या प्रमाणावर होते ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते. किंवा नक्षत्रांचाही रोल असतो शेतीमध्ये. हे हा स्ट्रेस, लँडचा जो स्ट्रेस आहे तो अनुभवायचा असेल तर मग छोट्या प्रमाणावर ते करून पाहिलं पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किडी समजाव्या असं वाटत असेल तरी छोट्या प्रमाणावर करून बघा. म्हणून 100 स्क्वेअर फीट मध्ये केलं, एक मका लावून बघा, सगळ्या पेस्ट त्या मक्यावर जातील. मक्यावर आलेल्या पेस्ट खायला तिथं मिलीबग्स, लेडीबग्स येतील. ओके, लेडीबग्स तुम्हाला ऍपिड्स खाताना दिसतील. मुंग्या ऍपिड हे कॉम्बिनेशन तुम्हाला जा असं मी म्हणेन. ओके. धन्यवाद सर. खरंच खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून. हां, बोला. बोला सर. ओके. नाही हा, काय खूप सगळी इन्व्हेस्टमेंट घेऊन शेतीमध्ये येणं म्हणजे चांगली शेती होते किंवा चांगलं ऑर्गॅनिक शेती होते. हा बेटर छोटी सुरुवात, छोटी इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके. म्हणजे स्वतःच एक्सपेरिमेंट करून स्टेप बाय स्टेप पुढे जाऊन जाणं हे इम्पॉर्टंट आहे. तर Exactly. बऱ्याच Right. लोकांशी बोलले. मी एक नोटीस केली की बरेचसेच लोक म्हणजे शिकलेले आहेत ते शेतीकडे वळले आणि आता काही वर्ष त्यांनी जेव्हा दिली तेव्हा ते कुठेतरी प्रॉफिटमध्ये आहेत. तर हीच एक गोष्ट मला वाटतं खूप छान वाटते की शिकलेले लोक जेव्हा येतात ह्याच्यामध्ये तेव्हा कुठेतरी ते जे शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं ह्याचा बेनिफिट होतो त्यांना. आणि अ, धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. खरंच खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून. पूर्ण म्हणजे एक माइंडसेट